बया अहो अहो काय तर करावं अशाने जीव जाईल माझा. विचार करालोय यमे विचार करालोय. चुलीत घाला तुमचा तो विचार. इथं माझा जीव जायचा आणि तुम्ही नुसते विचार करत बसा. ज्या खानावरची मालकीन व्हायची स्वप्न बघितली होती तिथं नोकरासारखं काम करायला लागतंय. नुसतं नोकरासारखं काम करायला नाही लागते तो जीव जाईस तोर मरूस तोर काम करायला लागतंय. आय 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 हात पाय डोसकं किती दुखालंय हे मला सांगता बी येईना आणि धर्माचं मला समजबी ना. डोसका असं बनबन आलाय ना कसं वाटतंय का त्या खानावळी बरोबर ते घर पण जाळून टाकावं. ए बाये जरा डोसका शांत ठेव की. उगा पित्त खोळ देऊ नको बीपी वाढल तुझं. तुला त्रास होईल आणि मला बी. मला जरा विचार करू दे विचार करू दे. अजून बी ही बाजी मी पलटवू शकतोय. अहो मग पलटवा की आपण पलटी व्हायची वाट बघताय का. तोंड बंद कर तुझं. विचार करू का नको मी. नाही तर तुझ्या डोसक्यात काय आहे का आयडिया. हाय आयडिया असेल तर ती सांग आपण त्याप्रमाणे चालू. बोल बोल आहे का आयडिया. हाय आयडिया नाही ना मग करू दे ना विचार मला. जा ना तू डोसक्याला बाम लाव म्हणजे शांत होशील आणि मलाही विचार करायला काहीतरी सुचल. जा. चिडचिड कशाला करा माझ्या अंगात दुखतंय ना. आय आज तिथे यामिनी आणि गोपीनाथला स्पष्ट शब्दात झापलंस ना ते लई आवडलं बघ मला. पण हास्मी तू आज त्यांच्या संग वेगळंच वागल्यास ग. तुला राग नाही तर रडू आलो. तू त्यासनी जे बोलायला पाहिजे होतं ते मी बोलले. कारण तुला रडताना बघून माझं डोसकंच फिरलं बघ. मलाच समजना मला काय झालंय ते. तू आमचा सम्मान आणि आमचा अभिमान आहेस. अशा वेळी तुला रडताना नाही बघू शकत नाही. मी बी मला तसं बघू शकत नाही. पण मी अशी का वागले मला बी समजना. आणि आता त्या दुबळेपणाची लाज वाटते मला. अगं लाज वाटण्यासारखं काय त्यात. होतंय असं कधी कधी. इतकी वर्ष या घरातला कर्ता पुरुष बनून तू या घराचं रक्षण केल्यास आमची काळजी घेतल्यास. पण आता तुझ्यातली बाई जागी झाल्या. तुझ्यातली प्रेम भावना जागी झाल्या बघ. आता ह्यानंतरची पायरी वात्सल्य असत्या. रडाय काय झालं तुला. खरं तर मी तुमची सेवा करायला पाहिजे पण तुम्हालाच माझी सेवा करायला लागते. पण मी काय करू मला ही असल्या सगळ्या कामांची सवय नाही आहे. शेनोरिटा तुझी सेवा करण्यात आनंद मिळतो मला. आहे ग माझं घर भावलं ते लय गुणाचे. अहो पण हे सगळं कधी संपणार. संपणार लवकरच सगळं संपणार. आपल्याला जो काय त्रास झाला आहे त्या सगळ्याचं उत्तर निघणार. हा बोला. राम राम. ओळखलं का. अरे ओळख बिळख मॅटर नाही करत. काम बोला. मी गोपीनाथ पाटील बोलालोय. ऐका आपण ज्या खानावळीत गेलतो की नाही तिथं परत जायचंय आणि या वेळेला त्या बाईला असा डोस द्यायचा की ते घाबरलेच पाहिजे. हा एक काम करा
बंदूक बिंदूक असेल ना, हा ते घेऊन या आणि सरळ तिच्यावर रॉका. ठीक आहे. कसं खायचं कळत नाही. एवढा कचरा कोण करत कानवाळी जेवायचं. ये इथं राहिलंय. अहो बघायलाय काय, झाडून घ्या. हा नीट झाडा. अहो नीट झाडा. हा टेबल का पुसला नाही अजून? आत्ताच पुसलाय. हा मग आत्ताच पुसताना जरा नीट पुसलं असतं तर साधारण किती खर्च आला असता? नीट पुस, मला अभ्यास करायचा इथं. मी पुसतो. कुठं राहिलंय? शांत राहा. उगाच तोंड उघडून घाण करशील तर आपल्याला आयुष्यभर इथंच राबावं लागेल. हो काय गप्प मारायलाय? पसारा तसंच ठेवलाय, आवरून घ्यायचं ना पटपट. शांता, तू आतला आवर जा. राधास का पण? शांता जा बर. मुन्नू, तू आज जाऊन अभ्यास कर जा. जा जा. अजून किती दिवस आपण इथं काम करायचं? डोसकं फुटायची वेळ आली माझ्यावर. यमी, थोडी कळ काढ, ती येतच असतील. आली 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 आली. ये. तुम्हाला खानावळीचा ताबा मिळवून देण्यासाठी पैसे दिलेले, पण आता बघा काय येळ आली आमच्या. ती राधा का तिथं पूजा करायला तिथं. तिच्या लेखी का नाही बाहेर गेल्या, त्या घरी परत यायच्या आत तुम्ही तिला गण दाखवा आणि तिच्याकडनं सगळं कबूल करून घ्या. हा ते त्यांचं काम बरोबर करतील. आपण आपलं काम करतोय असं दाखवू, म्हणजे कोणाला कळणारच नाही की आपण यांना बोलवलंय म्हणून. हा आणि हे पण तिकडं ही माझी दुसरी बायको यामिनी. पहिली बायको राधी, तिला घाबरवायचंय. तिकडं ना. अरे ये गण खाली कर, बाजार उठल माझा. सांगाय तुम्ही खाली कर ना बाबा. ये खाली कर ना. काय गोप्या, परत रंग दाखवलेस? हा, राधाक्काला भीती दाखवून धमकवायला गुंड बोलवलेलेस ना? अरे मग हेच का तुझ्यावर बंदूक रोखल्या? हा, ते भाड्याचे गुंड आहेत. पैशांसाठी तुझं काम करत होते. आता माझ्यासाठी काम करते. हा, आम्ही ओळखत नाही असली. हो नाही रे तुम्ही. शायनिंग, काळजातच राहायचं, तोसक्यात नाही जायचं.
ही माझी माणसं आहेत. यांच्यातलं कुणी ना कुणीतरी तुमच्यावर कायम नजर ठेवत असेलच. तेव्हा इथं गप गुमान काम करायचं. हा? राधाक्काला किंवा इथल्या कोणाला बी त्रास द्यायचा लांबच, त्रास द्यायचा विचार जरी केला ना तरी असे हाल करीन ना तुमचे, यमदूताला बी प्रश्न पडेल उचलून न्यायचंय का गोळा करून न्यायचंय ते. मी आणि तुम्ही यांनी जरा जरी चूक केली ना तरी यांच्या पायात एक एक गोळी घालायची. पुढचं काय ते मी बघून घेईन. ठीक आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही हाय. चला कामाला लागा. चल. चल काका. हा घोरपडे. हा राहू दे राहू दे राहू दे. तुमचा नमस्कार चमत्कार ठेवा तुमच्याकडेच. नाही असं का बोलायला ते सांगतोच, पण काय काय करायचंय ना ते बी सांगतो. नीट ऐका. खानावळ राधाक्काच्या ताब्यात गेली. त्या गोप्याचा आणि यामिनीचा हिशोब बी सेटल झाला, पण तुमचा अजून बाकी आहे. नाही 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 नाही, असं कसं हिशोब सेटल करायला पाहिजे ना. राधाक्काला एवढे दिवस जो त्रास झाला त्याचं काहीच नाही का? हा? बोला ना. राधाक्का आणि तिच्या लेकींच्या डोसक्यात त्या गोष्टींचा काय परिणाम झाला असेल त्याचं काहीच नाही वय. आता सोम आहे ना, तो अँटी करप्शन डिपार्टमेंटच्या बाहेर उभा आहे. तेव्हा मी जे म्हणेल तेच करायचं, नाही तर 0 मिनिटात बाजार उठेल. आलं का लक्षात? होय दे. दादा काय वाढू का? आणि भांडी आणा. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन बी आणि भांडी आणा आणि टाका माझ्या उरावर. येऊ का कालवा करू नको. मी काय मुद्दा पण करायला काय? गिरेक जेवले त्यांची ताटवाटी आहेत. मग काय करू? इथं काम करून करून कंबरड मोडलं माझं. गोमान भांडी घास लोक बघतात. तुला त्रास व्हायलाय तर तू आज जाऊन आराम कर जा. अगं पण आया आता पनबिन काय नको. त्यांनी आपल्यासनी त्रास दिला ना तेव्हा पनबिन होतं का काय? आता त्याचा वसपा निघायलाच पाहिजे. वय आहे, आम्ही तुझ्या शब्दात तुझी साथ दिली ना, मग आता या शिक्षेत तू आमासनी साथ दे. जाते मी. जे चाललंय ना ते चुकीचं आहे. हे असंच असतं यायचं. बाकीचे करतात तेव्हा असू दे, त्याला काय होतंय सहन करायचं, आणि आपण करायचं तेव्हा ते वागणं चुकीचं असतंय. शांत गदाधरी भीम, शांत. हा जा. चल ताडी. चल.
राधीनं खानावळ पुण्यांना ताब्यात घेतल्यापासून गिऱ्हाईक पिसळल्यागत यायला लागले. एकदम खरंय. आपण जेव्हा राधक्काला भांडी देत होतो ना तेव्हा एवढी भांडी नव्हती. आता लोकांना ऊत आल्यागत लोक करायली भांडी चपणार आणि वर आपली नाचक्की व्हायला लागली लोकांमध्ये ती तर वेगळीच. तुमच्या पोरी तर रस्त्यावर तमाशा बघितल्या का बघाल्या. होय ना, इथं सावत्राळी राब आल्या आणि यांना काही जिवाळच नाही. आय जिवाळा करा काय तर. माझा जन्म काही असली काम करायला झाला का. आता काय करायचं. काय करायचं म्हणा. तुमच्या त्याला काही होत नसेल ना तर जावा जीव द्या कुठेतरी. काय बोललं. बस झालं आता. मी ही काम करणार नाही. बस काय व्हायचं ते होऊ दे. बस झालं. आणि तुम्ही यांनी जरा जरी चूक केली ना तरी यांच्या पायात एक एक गोळी घालायची. सारखा नुसतं बघतोय. पण घे. एखादा चांगला वकील ओळखीचा आहे काय. ऐक काग म्हण सोड चिठ्ठी द्यायची तुम्हाला. बस झालंय. हे असं चालू राहिलं तर अशाने जीव जाईल माझा. मी एक थोडी कळकाड. हे बघ, मी घोरपडेला कॉल केलता. ऐक, तू येणार आहे भांडी घासायला. तू कशाला येईल भांडी घासायला. तू जरा डोसकं शांत ठेवा. ऐक, तुमच्या बाळा सांगा डोसकं शांत ठेवायला. एवढं कंबड मोडीस तर मरू तर काम केल्यानंतर मी तर काय डोसकं शांत ठेवणार नाही आहे. बरं ऐकशील का. घोरपडे म्हणला की तो या पुण्यांचा बंदोबस्त करील. मग आपल्यावर पाळ कमी होईल आणि आपली कामं बी कमी होतील. कधी आयजात येऊ घोरपडे. मी मेल्यावर अशाने डोसकं फुटायची पाय आली माझ्यावर. आलो. गावात वाट लागली. या नवीनच आता यांनी ओळख बी नाही दाखवली. ह्यो इन्स्पेक्टर घोरपडेच आहे ना. का जत्रेत हरवलेला जुळा भाऊ आहे याचा. आणि डोसक्यावर तर काय घेऊन आलाय तू. हे काय माहित नाही. बहुतेक आता भांडी घासणंच आपल्या नशिबात आहे. घास घास की. याच्यात काय आहे. आणि तुम्ही असं आमच्या घरी का आलाय. काय झालंय. या गाठोड्यात माझा माज आहे. आणि ते उतरून मी तुम्हा समद्यांची माफी मागायला आलोय. वरतीच्या जोरावर लय माच केला बे. तुम्हाला लोकांना लय त्रास दिला. मला माफ करा. परतून तसे आदेशच आहे मला. साहेब, अहो हे समद काय करायलाय.
पोलिसाला शोभत नाही. राहतात का? मी आता ऑन ड्युटी नाही. कुणाला काय शोभल यापेक्षा तुम्हा समध्यांची माफी मागणं हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला माफ करा राहतात का? मला माफ करा. मी तुमच्या खानावळीत येऊन फुकट जेवलो हे त्याचे पैसे अनुभव जेलमध्ये तुमचा डबा बी खालता त्याचे दुप्पट पैसे घ्या. मला माफ करा राहतात का? चुकलं माझं. साहेब पैसे नको पण तुम्हासनी पश्चाताप झालाच असेल तर पुन्हा कधी कुणा संग असं वागू नका. नाही वागणार. परत कधीच असं चुकून वागणार नाही. होय. आणि अर्चना तुला लई त्रास दिला बे. या वर्दीचा लई गैरफायदा घेतला. तुझी सुदीकपणापासून माफी मागतो. मला माफ कर. इथनं पुढं तुला माझी धाकटी बहीण म्हणून मानेन मी. तुमच्या घाणेरड्या नजरेचा नीच वृत्तीचा माणूस मला भाऊ म्हणून नकोय. निशी, सोहम आणि विकी माझे भाऊ आहेतच आणि माझा भाऊ म्हणून घ्यायची तुमची लायकी बी नाही. शाबास तायडी. असल्यांसंग असंच वागलं पाहिजे. बरोबर आहे तिचं. माझ्यासारख्या असं वागणाऱ्याला हेच वागणूक मिळायला पाहिजे. मी चुकलो. मी खरंच चुकलो. एवढ्या चांगल्या कुटुंबाला मी त्रास दिला मी. मला माफ करा. मला माफ करा. शक्य झालं तर खरंच मला माफ करा. येतो मी येतो. काय प्रकार आहे? असं का वागला? बघूया काय चाललंय ती. हळू ये हळू. काय इकडचं काम झालंय ना आपलं. तिकडं तू केलंस हे सगळं? अक्का आज मला बरं वाटलं बघ. तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून. असेच आनंदी राहावा कायम. निशी दादा, तू असताना आम्ही कायम आनंदातच राहणार. अस्मे, अगं बाहेर जाणार असला तर जा की. हा नाही तेच की अक्का. तू आता पुढेच म्हणून नाटक करायला नाही. तेरवी माझ्या संग कुठं बी. लई झाल्या साड्या. चल निशी दादा, आम्ही बी येऊ का? हा ये की. अक्की येतो. साहेब साहेब काय घेणार? व्हेज थाली की नॉन व्हेज थाली? गोपीनाथ, अरे घरी येणारे सगळं सारखंच. दिवसभर तिकडे खानावळीत राबतो. इथं मग राबायचं तिकडं. इथं एन्जॉय करायचं. एन्जॉय.
काय झालं राम राम राबतोय मी माझी बायको यामिनी राम राम राबतोय खानावळी दिवसभर राम 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 अरे मला तर त्यांची माफी मागावी लागली माफी आपल्या जिंदगानीवर हे काय आयुष्य हे काय जगणं आहे असं असतं काय जगणं लाचार 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 कोणाला लाचार म्हणला तू आपण दोघं लाचार दोघं बी लाचार मग काय हरकत नाही मला वाटलं मी एकटा लाचार रे पण कधी संपणार आहे लाचारीनं भरलेलं आयुष्य कधी संपणार कधी संपणार या निर्मला बाईचा पोरगा कचट्यात घावल्यावर ते निर्मलाचं पोरगा जोपर्यंत कचट्यात सापडत नाही ना तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार मी बी त्याच दिवसाची वाट बघालोय कधी एकदा ते निर्मला देवीचं पोरग कचट्यात सापडत एक चानस मिळू दे नाही त्या राधेच्या तिच्या 3 पोरींची वाट लावली तर नाव गोपीनाथ नाही पेशली तिची निर्मला देवीच्या पोराच्या जीवावर उड्या मारणाऱ्या अस्मीची हसमे अगं आज लई भारी दिसल्यास ग हे अन्नपूर्णे माते राधा कवर लय लय मोठी कृपा कर आणि आम्हाला शिक्षा करायल्यास तर आम्हाला सुधरायची बुद्धी दे सुबुद्धी दे का वागलो आम्ही असं कुठली दुर्बुद्धी झाली आमासनी आमच्या हात नको नको ते काम झालं आम्हाला माफ कर उगा लई कालवा करू नका आईला शांतपणे पूजा करू द्या बाय बाय ये मी काय अक्कल आहे का नाही तुला राधी पूजा करायला ना असा कालवा कशाला करायला गप बस राधी पूजा करतो होय होय आपण मी बी पूजाच करत होती देवी आईला सॉरी म्हणत होते माफी मागत होते का मी त्रास दिला म्हणून माझा त्रास झाला असेल तर सॉरी सॉरी बरं का सॉरी हो राधकाला पूजा करताना त्रास दिला म्हणून देवी आई आता कुठली शिक्षा करणार परत मला नीट भाषेत सांगितलेलं समजतंय ना गप म्हणजे गप्प एकदम गप्प जावा काम करा जावा चला वो
मी डबे पोचवून येते. यांनी काय नाटक केली, काय त्रास दिला तर लगेच मला फोन करायचा. काय वय अय, गपचूप काम करा, अजिबात आवाज नाही पाहिजे. हा 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 हा. राधीला असा त्रास देण्याची आयडिया सॉलिड आहे की नाही? आपण असा त्रास देऊ की वैतागून आपल्याला इथून हाकलूनच द्यायला पाहिजे त्यांनी. अरे संध्याकाळी सांगतो बोललो ना. अरे 2 मिनिटाचं काम आहे. जायचं त्या पक्याला 2 ठेवून द्यायच्या, त्याच्या त्या शांबड्या पोरासनी पण ठेवून द्यायची. अरे गोडाऊन खाली करून घ्यायचं, आणखी बडी इतिहास घडीव करून टाकायचा. हाय काय नाही काय मग. हा चल ठेवतो. सर अरे काय निशी कुठं लपून बसलाय? काय मग कुठे गेली सगळी? अरे तू कवा आली? आताच आले की. कुठे आहेत सगळी? हे काय इथंच आहे. ह्यो तांबड्या हा आणि रघुशेठ बँकेत गेले. आणि तनय अजून आली नाही. हा बाकी आम्ही दोघंच आहोत इथे. हा आणि तुमचा त्यो लाडक्या ठसक्या? तू काय बोलली? ठसक्या आमचा लाडका. हा कुठं दडी मारून बसलाय का? तुमच्या निर्मला मॅडमनी पाठवलं त्याला कुठं तर? नाही तनया मॅडम संग गेलाय. जेवायला गेलाय बहुतेक. काय? ते मी डबा घेऊन आलते ना, त्याचं काय? तो आम्ही खाणार. हा काय सांगितलेलं का त्यानं? काय निरोप दिलता का त्याने? नाही तसं काही बोलला नाही, पण दोघच जाणार आहे असं बोलत होता. हा बघतेस त्याच्याकडं. डबा. हा जेवायचं. हा आपण केलेल्या पापांची शिक्षा मिळते आपल्याला. आपल्या पापाची शिक्षा मिळते, आपल्या पापाची शिक्षाच मिळते. आपण ती शिक्षा भोगायलाच पाहिजे. शिक्षा भोगायलाच पाहिजे, शिक्षा भोगायलाच पाहिजे. आपली तीच लायकी आहे. तीच लायकी आहे आपली, ती लायकीच आहे आपली. मालक लोकांनी शांत मनाने जेवू द्या बरं. हे बाय मालक नको म्हणू मला. मी या काय खानावलीचा मालक नाहीये, नोकर आहे साधा नोकर. नोकर येईल पगारी. आता आमची लायकीच ती आहे म्हणल्यावर काय करणार? बर शांत बा, लोकांनी जीव द्या. जीव द्यायची वेळ आमच्यावर आली आहे शांता. जीव द्यायची वेळ आमच्यावर आली आहे. आम्ही जी काही पाप केलीत ना आतल्यात खातायत आम्हाला. असं वाटतं का सारखं जीव द्यावा कुठेतरी? पण आम्ही केलेली पाप इतकी वाईट आहेत का त्याचं प्रायश्चित्त करावं म्हणलं तर तेवढ्याने काही होईल असं काही वाटत नाही. नशीब फुटकय ग आपलं, नशीब फुटकय. आता करणार तरी काय?
ह्या आयुष्यात आपल्याकडनं काय बी चांगलं घडलं नाही, पण पुढच्या जन्मात मी एकदम म्हणजे एकदम चांगली वागणार. आणि तेवढं काय नाही जमलं माझ्याच्यानं तर राधक्काच्या घरात केरसुनी म्हणून जन्म घेणार आणि आक्कीला मदत करणार. केरसुनी बी लक्ष्मी असते. होय होय खरंय. हे तुमचं रडगाणं बंद करा आता. का झालं काय झालं हे तुमच्या घराला जाऊन विचार करत बसा. की आल्यापासून नुसता डोसक्याला ताप करून ठेवलाय. आम्ही काय मुद्दा म्हणून करालोय का? पश्चाताप करायलो आम्ही, पश्चाताप. तुम्हाला सांगते आता आम्हालाच आमची तोंड बघवना झाली तर तुम्ही तरी आमची तोंड कशी बघणार म्हणा. राधक्का, हे दोघं इथं समोर असताना जे उसबी वाटत नाही बघ. ही दोघं इथे असताना जेवायला यावंसच वाटत नाही. हे इथं असतील तर उद्यापासून जेवायला येत नाही मी इथं. दादा असं नका बोलू. बघा नोकर माणूस प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्हाला हे पाहिजे की नाही? वरण पाहिजे. हे बघा वरण. डोळे फुटले का तुझे? काय अक्कल आहे की नाही? सॉरी सॉरी चुकलं माझं. चुकलं. भाजी पाहिजे होती ना तुम्हाला? भाजी हे बघा. हे भाजी घ्या. हे वरण घ्या. सॉरी. होय माग आईला डोकं फिरलं आणि इथं आलो. दादा का आता परत तुमच्या खानावळीत पाय ठेवत नाही बघा. हे असेपर्यंत आईला कुठे दुर्बुद्धी सुचली ते आलो. ये चल चल. हो दादा ऐकन चुकलं म्हणलं काय होय माग. तू म्हणाला तरी चल तू मी पुसतो म्हणाला. मला न कळवता जेवाय गेला. जाई ना का मला काय, मी मस्तपैकी आईच्या हातचं जेवी. असं भॉ करायला तू लहान नाहीयेस. असं भो केल्यावर घाबरायला तू बी लहान नाहीस. सॉरी, पडली असतीस तू. पण पडले नाही. होय, मी सावरलं म्हणून नाही पडलीस. मी सांगितलं नव्हतं सावरायला. असं काय झालं? तू तर बाहेर जेवाय गेलतास ना, आता इथं कशाला आलायस? अगं बाहेर म्हणजे इथंच जेवायला आलतो आम्ही. दुसरीकडे कुठे जेवायला जातोय वय? अगं तुझ्यासाठी थांबलो होतो आम्ही, हो ना? मग तांबड्या पांढऱ्या तर मला त्यांनी काय खोटं सांगितलं होय तुला? हाय का? अगं लय मस्ती करतात ते दोघं. नाही थांब बघतोच त्यासनी नंतर. मला माहितीये तूच त्यासनी तसं सांगायला सांगितलेलंस ना. अगं जस्ट गंमत कराल तो ग. क्षमस्व, माफी. हा चला आता तुमचे सवाल जवाब झाले असतील तर खानावळीत जाऊया का? खूप भूक लागली मला. होय चला चल चल. फोन येतो मला. तुम्ही वा पुढे, मी आलेच.
हा बर चल. येस डॅडू. हाय अगं ती दोघं मुद्दाम कराल्यात. तुला त्रास व्हावा ना म्हणून वागाल्यात असं. आणि तू त्रास करून घेतलास तर अजूनच करतील. आय काय झालं आय? अक्का, ही दोघं तुला त्रास द्यायलात का? दादा, आम्ही का त्रास देऊ? आम्ही आमची शिक्षा भोगालोय. अरे तू यासनी दिलेल्या शिक्षेचं यासनी कायच वाटत नाही. मलाच त्याचा त्रास होतोय. तो त्रास मी एक वेळ सहन केला असता मी. अरे पण माझ्याकडे जेवायला येणारे लोकच मी त्रास व्हायला लागले. तो कसा मी सहन करू? तो त्रास माझ्याच्यानं सहन नाही व्हायचा. हो, फक्त तुमच्या ज्यानी नव आमासनी बी सहन होईना ते. यांच्यामुळे खानावळीत नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. आणि या दोघांनी बी त्याला भारी वाटालय. अहो नाही, असं खरंच काय नाहीये. अहो तुम्ही सांगा ना काहीतरी. काय बोलणार आहे आम्ही? आपण आजवर आपण केलेल्या गोष्टींमुळे या सगळ्यांचा विश्वास उडालाय आपल्यावरच. आपण कितीही चांगलं वागो, कितीही चांगलं बोलो, यासनी खोट नाटकच वाटणार. अरे सकाळी अन्नपूर्णेची पूजा केल्यापासून ते संध्याकाळी आरती करेपर्यंत यांचं हे वावरणं अस्वस्थ करतय. इथं येणाऱ्या लोकांनी बी त्रास होतोय. बस झाली आता यांची शिक्षा. हे नकोत आता इथं. अगं अशी कशी बस झाली? आय मी इथंच थांबते आणि बघते यांच्याकडं. बघू कसे त्रास देतात तुला ते. ठीक आहे, मग तू थांब इथं आणि एकटीनच चालव खानावर. मी जाते कुठं तर जेवणात, नाही तर मग तळ्याकाठी.